वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आता गाजराचं सीझन सुरू झालेलं आहे, तर मी आज तुम्हाला गुळातील गाजराच्या हलव्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी 8 गाजरं साल काढून किसून घेतलेले आहेत. 1 वाटी गूळ घेतलेला आहे, साजूक तूप, मनुके, काजू, बदाम, मीठ व वेलदोडे जायफळची पावडर. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. पॅन ठेवून घ्यायचा आहे. ह्यामध्ये 4 चमचे साजूक तूप घालायचं आहे. छान आपलं तूप आता इथं मेल्ट झालेलं आहे. आता गाजराचा किस यामध्ये घालायचा आहे व छान गाजराचा किस असं परतून घ्यायचा आहे. एक 5 मिनिटं हा गाजराचा किस तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे. इथं आपली 5 मिनिटं आता झालेली आहेत. हे पहा, छान असं मी हे तुपावर 5 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये 1 वाटी गूळ ॲड करायचा आहे व मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. हे सगळे गुळाचे खडे विरघळेपर्यंत ते छान असं परतून घ्यायचं आहे. हा मी गुळातील हलवा बनवत आहे पौष्टिक म्हणून. तुम्हाला कुणाला जर साखरेतील हलवा बनवायचा असेल तर गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचे यूज करू शकता. आम्हाला पौष्टिक हलवा पाहिजे म्हणून मी गूळ वापरलेला आहे. अगदी कमी वेळेत हा हलवा होतो. अचानक तुमच्याकडे कोणी गेस्ट आलं की पद्धतशीर हा स्वीट पदार्थ तयार होणारा आहे. हे पहा, मस्त असा आता आपला गूळ सगळा मेल्ट झालेला आहे. आता हलवा आपला रेडी आहे. आता ह्यामध्ये चवीसाठी पाव चमचा मीठ टाकायचं आहे व 1 चमचा वेलदोडे जायफळची पावडर टाकायची आहे. थोडे बदामाचे काप, थोडे काजूचे काप घालायचे आहेत व थोडे मनुके घालायचे आहेत. छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये हा हलवा तयार होतो. त्यामध्ये मी दूध वापरलेलं नाही किंवा खवा वगैरे काहीच वापरलेलं नाही, तरीसुद्धा हा हलवा खूप छानच लागतो. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व हलवा सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. हे पहा, किती सुंदर असा हा गुळातील पौष्टिक हलवा इथं आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. आणि जर ही रेसिपी तुम्हाला खरोखर आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.